जळगाव जिल्हा परिषदेच्या विकास कामात कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचा गंभीर आरोप समोर आलाय। नेरी बुद्रुक गावात सुरू असलेल्या पथदिवे आणि भूमिगत केबल टाकण्याच्या कामात तांत्रिक नियमांची पायमल्ली होत असल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी शिवसैनिक कुंदन विजय भदाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत काम तात्काळ थांबवले। विद्युत खांब दगडांच्या आधारावर उभा ठेवणे, जुन्या खांबा शेजारी नवीन खांब उभारणे आणि अत्यंत कमी खोलीत हाय व्होल्टेज केबल टाकणे अशा अनेक गंभीर अनियमितता त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत। नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात हा विशेष रिपोर्ट। नदी पात्रामध्ये पूर या सायतो की आपण पाणी राहतं यांना किच्चू बरेच्यावर केबल टाकणी लावलेली आहे। काय काम आहे काय काही जिल्हा परिषदचं काम आहे। उद्या दादा तुम्ही आज इथे काम थांबवलेलं आहे, काय विषय होता नेमका, काय सांगा? काम थांबवायचा मूळ मुद्दा असा की आपल्या जळगाव जिल्हा परिषदेकडून नेरी बुद्रुक या गावासाठी 25-15 या विकास योजनेच्या माध्यमातून सोलर आपलं हे पोल आलेले आहेत। आता पोल गाडण्याची पद्धत जर तुम्ही बघितली तर एक बघू शकता, हे इंजिनियरचं काम आहे का? पोलच्या शेजारी पोल आणि मग नंतर त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणतायत की आम्हाला खंबा एका ठराविक अंतरावर घ्यावा लागतो। बट ठीक आहे, कोणत्याही ठराविक अंतरावरही घ्यावा लागला तरी हे सरकारच्या पैशाचा या अपव्यय नाही का? की ऑलरेडी जिथे पोल अस्तित्वात आहे तिथे त्यांनी दुसरा पोल लावलेला आहे। त्याच्यामध्ये यांनी जो पोल काढलेला आहे गेल्या 8 दिवसापासून हा पोल फक्त अशा दगडांमध्ये घालून ठेवलेला आहे। वारावरणाचे दिवस आहे, इथे अपघात होण्याची दाट शक्यता असते। याच्याकडे यांचं सर्वस्वी दुर्लक्ष आहे। त्याचप्रमाणे आपण इकडे बघू शकता, यांनी आजच हे काम चालू केलेलं आहे। आता या कामाला तुम्ही बघा, फक्त एक टिच्चूभर हे खंडून वरच्यावर वायर अशी गाडलेली आहे। आता या संदर्भात आपले माननीय सरपंच साहेब आलेले आहेत, काही नागरिक आलेले आहेत। यांनी सर्वांनी आता यांना सांगितलेलं आहे, यांनी उद्या कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे सर्व आता खोल खड्डा खणून खाली केबल टाकू असं यांनी आश्वासन दिलेलं आहे। ते आता उद्या काय काम करतात, कसं करतात ते बघून मग नंतर आम्हाला पुढे काय कारवाई करायची त्याचा पवित्रा आम्ही घेऊ।